श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. म्हणीनो आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या अंगावर काटा आणेल. तुम्ही कधी त्या महिलांना पाहिले का ज्या आपले केस विकून भांडी घेतात, ज्यांच्या हातात भांड्यांची टोपली असते आणि त्या बदल्यात त्या तुमच्याकडून तुमचे झगमगणारे केस मागतात? जर तुम्हीही तुमचे केस भांडी घेण्यासाठी विकलेले असतील किंवा अजूनही अशा व्यवहाराचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आज पहिल्यांदाच तुम्हाला कळणार आहे की तुमच्या केसांबरोबर काय होतं आणि त्या भांड्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणता अदृश्य परिणाम घडतो. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या प्रत्येकाला एक सवय लागलेली असते की ही सवय आपल्याला किती महागात पडत असेल याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा नक्की बघा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजकाल प्रत्येक महिलेला केसांच्या समस्या ह्या आहेतच. मग पुरुष असो किंवा स्त्री असो, प्रत्येकामध्ये आपल्याला केस गळती ही बघायला मिळते. पहिल्यांदा आपली केस खूप मोठी असायची, पण आता त्या तुलनेमध्ये आपली केस खूप बारीक दिसतात. तसेच त्या केसांना शाईन देखील राहिलेली नाहीये. पण आता या सर्वांचाच प्रश्न आहे. पण त्यासोबतच आपण जर आपली केस कोणाला देत असतो तेव्हा ती आपली सर्वात मोठी चूक आहे. आपल्याला वाटतं की आपले केस इतरत्र कुठेही टाकून देण्यापेक्षा त्यांचा काहीतरी वापर झाला. केसांचा वापर करून मग आपल्याला भांडे देखील भेटतात आणि आपण ते भांडे घरामध्ये वापरत देखील असतो. पण जेव्हा ते भांडे आपण आपल्या घरामध्ये वापरायला सुरुवात करतो तेव्हापासून आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य यायला सुरुवात होते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढत जाते. जेव्हा आपण केसांवरती कोणतीही भांडी घेत असतो, मग प्लेट असेल इतर कोणतीही भांडी असो, त्या भांड्यांमध्ये आपण जेवण देखील करतो, मग त्याचा परिणाम अगदी आपल्या शरीरावरती देखील व्हायला सुरुवात होत असते. आपल्या घरामध्ये तर नकारात्मकता येतच असते, पण आपल्या शरीराचा एखादा पार्ट, एखादा अवयव ही वस्तू आपण घरामध्ये आणतो तर योग्य नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येण्यास सुरुवात होत असते. तसेच यामुळे आपल्याला नोकरीमध्ये अनेक समस्या येतात. नवीन नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा अगदी व्यवसाय असेल तो व्यवसाय देखील बंद पडण्याच्या मार्गावर येत असतो. घरामध्ये भांडण तंटे, कलह वळण्यास सुरुवात होत असते. आपण फक्त कष्ट करत असतो, पण त्या कष्ट मेहनतीचा फळ आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही. आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही. मग अभ्यासात असेल, नोकरीत असेल, त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही. आपले केस हे रंगाचे असतात आणि रंगाची एखादी वस्तू आपण इतरांना देऊन त्यापासून आपण दुसरी एखादी वस्तू घेत असतो. त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता येण्यास सुरुवात होत असते. आता आपण केसांवरती एखादी 2 भांडी घेतली आणि अगदी 5 डबे जरी घेतले असतील तरी त्या डब्याने आपण जास्त काही श्रीमंत होणार नाही, पण त्यापेक्षा आपण आपले केस देऊन आणखी गरिबी आपल्या घरामध्ये ओढून घेत असतो. यामुळे आपल्या घरातील माता लक्ष्मी घरातून काढता पाय घेते. घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी येण्यास सुरुवात होत असते. आपण जरी आपल्या शरीराचा एखादा भाग एखाद्याला देत असतो, पण तो विकत देऊ नये तर दान दिला जातो असे म्हणतात. पण आपण केस तर दुसऱ्या व्यक्तीला विकत देत असतो, कारण की त्या बदल्यात आपण समोरून काहीतरी घेत असतो. मग जर तुम्हाला केस दान करायचे असतील तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ते केस तसेच देऊन टाका. वाटलं तर तुम्ही जसे तुम्ही भांडे घेणारे जे व्यक्ती असतात त्यांना तसे केस दिले तरी पण चालेल, पण आपण त्या बदल्यात कोणतीच गोष्ट घ्यायची नाही, कोणतीही गोष्ट विकत घ्यायची नाही. खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये भांडी असतातच. उलट जेव्हा केसांवरती भांडी विकण्यासाठी एखादी बाई येते तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की कोणती वस्तू घ्यावी आणि कोणती नाही. खरं तर सर्व वस्तू आपल्या घरामध्ये असतातच आणि उलट आपण जर आपले केस एखाद्याला विकत दिले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी निघून जाते. आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी येण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला खूप महागात पडत असते. त्यामुळे कधीही आपण केसांवरती भांडी देणारी बाई आली तर तिला आपले केस तसेच देऊन टाका, पण त्या बदल्यात इतर कोणतीही वस्तू आपण घेऊ नका. तसेच आपले केस हे खूप महत्त्वाचे असतात. काही ठिकाणी तर केसांवरती तांत्रिक क्रिया देखील केल्या जायच्या. पहिल्यांदा या गोष्टी भरपूर घडायच्या, पण आता त्या कुठे ना कुठेतरी थांबलेल्या आहेत. पण अजून कुठे ना कुठे ह्या गोष्टी चालूच आहेत. त्यामुळे आपले केस हे खूप महत्त्वाचे आहेत. त्या केसांचा आपण योग्य वापर केला पाहिजे. इतरत्र कुठेही टाकले नाही पाहिजे किंवा त्या केसांच्या बदल्यात आपण इतर कोणतीही वस्तू घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येते. दुःख, दारिद्र्य, गरिबी, अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि मग आपण म्हणतो
वाटतो की मी घरामध्ये उपाय करते, सेवा करते, तरी पण मला त्याचं फळ का मिळत नाही, उलट मला दुष्परिणाम भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याकडून ह्या छोट्या छोट्या चुका होऊन जातात. खरं तर आपल्याला या गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून ह्या चुका होऊन जातात. प्रत्येकाला वाटत असतं की आता हे केस कुठेतरी टाकण्यापेक्षा केसवाली बाई आली तर तिला दिलं, त्या बदल्यात आपल्याला भांडे देखील येतात. पण एवढ्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये गरिबी येत असेल. ही गोष्ट आपण कुठेतरी थांबवायला पाहिजे. आजकाल एखादं खेडेगाव असो किंवा शहरामध्ये असो, प्रत्येक बायका ह्या केसांवरती भांडी घेतातच. पण हे भांडी घेण्यामुळे आपल्याला किती गोष्टींचा सामना करावा लागतो याचा आपल्याला अंदाज देखील नाही. प्रत्येकाला याचा अनुभव देखील असेल, पण आपल्याला ती गोष्ट कळून देखील येत नाही की आपल्याकडून ही चूक झाली होती, त्यामुळेच आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे. त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी आपण थांबवली पाहिजे. आपण केसांवरती भांडी घेणं हे स्वतःची चूक आहे, त्यामुळे कुठेतरी आपण थांबलेच पाहिजे. आता प्रत्येकाचे केस गळतात, त्यामुळे आपल्याकडे जास्त केस देखील बघायला मिळतात. खरं तर आपण केसांची योग्य काळजी घेतली, केस आपले व्यवस्थित गळायचे कुठेतरी थांबले, तर आपण प्रत्येक उपाय करून बघतो आणि नंतरही जर आपल्याला फरक पडला नाही तर आपण ते केस साठवून ठेवतो आणि त्यानंतर ते विकतो. पण चुकूनही असं करू नका आणि आपल्या केसांची व्यवस्थित विल्हेवाट आपण लावावी. आपण हे केस चुकूनही विकू नका. केस घरामध्ये खुर्जा निर्माण करतात असे वास्तुशास्त्र मानले जाते. चुकीच्या पद्धतीने ठेवलेले किंवा टाकलेले केस नकारात्मक ऊर्जा, अडचणी, चंचलता वाढवतात. तर योग्य नियम पाळल्यास घरातील वातावरण शांत होत असते. केस घरात कुठे विखुरलेले ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार विखुरलेले केस राहिले आणि केतू दोषाचे संकेत मानले जातात. ते स्थिरता कमी करतात, मानसिक तणाव वाढवतात, पैशांची गळती होते. म्हणून गळलेले केस त्वरित साफ करणे अत्यंत आवश्यक आहे. केस कापल्यानंतर ते घरात साठवू नयेत. काही जण केस कापून घरात ठेवतात, पण ते चुकीचे आहे. अशा केसांमुळे घरात अडथळे आणि वाद वाढतात. ज्या खोलीत केस ठेवलेले असतात तिथे नकारात्मकता निर्माण होते. केस दक्षिण दिशेला झाडून किंवा टाकून द्यावेत. वास्तूनुसार दक्षिण दिशा आकर्षक ऊर्जा शोषून घेणारी दिशा असते. म्हणून केस किंवा नखे टाकायचं असल्यास दक्षिण दिशा किंवा कचऱ्यात बंद पिशवीत सर्वोत्तम आहे. रात्री केस विंचुळणे हे वास्तुशास्त्रात अपशकुन मानले जाते. त्यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर राहत नाही, अनावश्यक खर्च वाढतो आणि मन अस्थिर होते. केस धुतल्यावर ते ओले ठेवू नयेत. ओले केस सतत शरीरावर ठेवले तर थकवा वाढतो, मानसिक अस्वस्थता, चंद्रदोष वाढतो आणि सुकवून ठेवणे हे खूप शुभ असतं. लहान मुलांची केस घरात साठवून ठेवू नयेत. काही आईवडिलांना भावनिक कारणाने मुलांची केस ठेवण्याची सवय असते, परंतु वास्तुशास्त्रात हे टाळण्यास सांगितले जाते. देवघरात, स्वयंपाकघरात केस पडणे हे अशुभ असते, त्यामुळे केसांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. केसांच्या कंगव्याचेही वास्तुशास्त्रीय नियम सांगितले जातात. तुटका, तळ गेलेला किंवा दात तुटलेला कंगवा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. फक्त एकाच व्यक्तीचा स्वतःचा कंगवा वापरावा. कंगवा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा. कंगवा तलंगाखाली ठेवणे टाळावे. केस गुंडाळून बांधणे शुभ. महिलांनी केस मोकळे ठेवण्यापेक्षा बांधून ठेवले तर मन स्थिर, विचार शुद्ध आणि चंद्रदोष कमी राहतात. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाळायच्या असतात. त्यावेळेसच आपण जेव्हा काही सेवा किंवा उपाय करतो तेव्हा त्या सर्व सेवेचा आणि उपायांचं जे फळ आहे ते नक्की आपल्याला मिळत असते. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.